जेवणाची जी सुरुवात केली ना ती आधी भाकरी करून केली. तर कारणही तसंच काहीचं होतं. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता पाहिल्यावर लक्षात आलं असेल तर भाकरी करून ना त्याच मला तव्यामध्ये जे सांडगे असतात ना, तिखट सांडगे, तर ते भाजून घ्यायचे होते. थोडेसे तेलावर परतून घेतलेत आणि सांडगे थंड होत आहेत तोपर्यंत मी काय केलेलं, कुकर लावून घेतलेला आहे एका बाजूला. आणि त्यानंतर सांडगे ते ना बारीक करून घेतले, ते बघा असे बारीक करून घेतलेत. आणि त्याला ना कांदा पण भरपूर असा घ्यायचा, बऱ्यापैकी घ्यायचा, म्हणजे आपण भाजीला वगैरे कसं घालतो तर त्याच्या प्रकारे घालायचं आहे. तर मी भाजीचा आणि आमटीचा दोन्ही इथं कट करून घेतलेला आहे. आणि लसूणही बऱ्यापैकी घ्यायचा, म्हणजे चवीला छान होते सांडग्याची आमटी. आणि पावसाळ्यात किंवा थंडीत छान अगदी लागते आमटी ही. गरम गरम असेल तर काय मग बातच वर. मी अनेक वेळेला तिखट सांडगे जेव्हा केलेले ना ते शेअर केलेत, पण आमटी करताना बहुतेक वेळेला नाही केलेली, म्हणून म्हटलं आज अगदी सविस्तर आमटी अशी तुम्हाला रेसिपी शेअर करावी. तर कांदा व्यवस्थित भाजून घेतला आणि त्यामध्ये पुन्हा ते सांडगे जे बारीक केलेले ना जराशे खलबत्त्यात आपण बारीक असे करून घ्यायचे. काही वेळेला मिक्सरला पण करून घेतात, मी खलबत्त्यात करून घेतले. मला ते छान वाटतं, दगडी ह्याच्यात ते खलबत्त्यात हे केलेलं ना चवीला छान होतं. त्याला थोडंसं असं बारीक हे करून घेतलं तिला आणि ते तेलामध्ये परतून त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आहे ना ती मस्तपैकी परतून घेतली. तिकडे एका बाजूला दिसत असेल बघा, पाणी गरम करण्यासाठी ठेवले, छोटी डिचकी आहे त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं. आणि डाळ जी असते ना, तूर डाळ घालणार आहे मी यामध्ये. तर ती सकाळीच आधी भाकरी करण्यापूर्वी मी भिजत घातलेली होती. तर असं गरम गरम पाणी ओतायचं, म्हणजे जे काय चटणीचं म्हणा तेल, आपण जे तेल घातलं तर मस्तपैकी त्याच्यावर तवंग असा कट असा मस्त येतो. आणि तो जो लाल कलर येतो ना आमटीला, ते बघूनच खावीशी वाटणार कुणाला पण. आमटी इतकी सुंदर आणि आमटी होतेच ही सुंदर. आता खरं म्हणजे भाज्या वगैरे भरपूर आहेत बाजारात, भरपूर भाज्या फळं अगदी भरपूर असतात. पण काहीला काय होतं, अशा भाज्या वगैरे भरपूर असून पण की नाही असं गरम गरम अशी आमटी खावीशी तल्लफ येते. म्हणजे काही वेळेला बघा की पावसाळ्यात वाटतं ना की ही भाजी असती तर बरं झालं असती, पालेभाजी ते तसंच होतं काहीसं, की आपल्याला थंडीच्या दिवसात पण एखाद्या वेळेला वाटते की ही भाजी म्हणजे आमटी खावी. ह्याची भाजी पण करतात, बहुतेक जास्त वेळेला आमच्याकडे आमटी आम्ही करतो, कधीतरीच क्वचितच भाजी. तर तूर डाळ जी भिजत घातलेली ना ती आमटीमध्ये मी घालून घेतली. आता भाकरी करण्यापूर्वीच ना तूर डाळ भिजत ठेवलेली, म्हणजे तूर डाळ कशी भिजायला जरा वेळ लागतो, मूग डाळ कशी लगेच भिजते, पण तूर डाळीला जरासा वेळ लागतो ना. ती चांगली अगदी मस्तपैकी भरपूर वेळ उकळून घ्यायची ही आमटी, अगदी चवीला. जितकी उकळत जाईल ना आमटी तितकी छान. म्हणजे आपण जसं ह्याची असते पोळीची आमटी, कटाची आमटी म्हणतो ना, जेवढी उकळत जाईल तेवढी चांगली, तशी ही उकळत जाईल तशी छान होते. तर ह्याला कूट किंवा खोबरं, ओलं खोबरं जरा असं टाकलं तरी चालतं किंवा कूट टाकलं तरी चालतं. मी कूट, शेंगदाण्याचं कूट जरा घालते आणि कोथिंबीर पण घालायची, मी नंतर घातली, ते दाखवायची राहून गेले. आता इथे करते कढी करून घेणार आहे, ताकाची कढी. तर असं थंड वातावरण असलं की असं गरम गरमच सगळं जे काय असेल ते गरम गरम खावं असं वाटतं. तर कढीला मी बेसन पीठ लावणार आहे आणि तेलामध्ये जिरे, मोहरी, आलं, लसूण, मिरची त्याची पेस्ट ती टाकली आहे. आणि मी मग अशी म्हटलं ना की मी भाकरी करून घेण्याचं कारण आधी असं होतं. तर सांडगे मला ते पातेल्यातही भाजता आले असते, पण भाकरीच्या तव्यात बघा पूर्वी पिठलं वगैरे केलं ना तर त्याची चव वेगळी लागते. का सांडगे अशी भाजले आणि त्याची आमटी केली की त्याची चव वेगळी. आणि पातेल्यात करून बघा, म्हणजे पातेल्यातही काही वेळेला मी भाजते, जर आधी आमटी करून घ्यायची असली तर पातेल्यात ना भाजून मग त्याच पातेल्यात टाकलं तरी चालतं, पण ती चव वेगळी. आणि भाकरी केलेल्या ह्याच्यात जर काही आपण परतलं, अगदी भात जरी परतला, अगदी सुंदर लागतो तो. म्हणूनच तवा पुलाव आता अलीकडं भरपूर हे झालेलं आहे, तवा पुलाव. तर ते आपल्याकडं पूर्वीपासून असंच आहे की भाकरी केलेल्या तव्यात, खरं म्हणजे असं म्हणतात की त्या तव्यात काय करू नये, पण त्या तव्यात केलेलं अगदी चवीला छान लागतं. तर या कढीमध्ये ना तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि थोड्याशा ताकाला बेसन पीठ लावून ते आधी ओतलं, बाकीचं ताक नंतर ओतून घेतलं, मीठ घालून घेतलं आणि हळद घातली. आणि आता मस्तपैकी उकळून घेणार आहे. आणि अलीकडं असं म्हणतात की साखर घालावी, गुळ घालू नये. आपण खरवस जेव्हा करतो तेव्हा बघा गुळ वगैरे घालून करतो, साखर घालण्यापेक्षा काही वेळेला बहुतेक पूर्वीचे जे होते की गुळच घालायच्या, नंतर साखर वगैरे पण येते. आता साखर घालतात, पण पूर्वीपासून गुळच घालतात. पण म्हणतात ना असं की दुधापासून जो काय कोणताही पदार्थ असू दे की त्यामध्ये गुळ घालायचा नाही. मी आपली म्हटलं साखर घालून घेऊया, साखर घातली, चवीत जरासा फरक पडतो, पण मग साखरच घालूया म्हटलं, मनात आणि हे नको, थोडीशी टेस्ट हे होते. साखर वगैरे घातली, गुळ घातला, जर असं गोडसर असलं, आंबट गोड, की छान वाटतं, म्हणून आपले घालायचे. तरी मस्तपैकी अगदी कडक कशी उकळू देत. आज भाजी भाकरी वगैरे काय करताना शेअर केली नाही, फक्त भाकरी झाल्यावर तुम्हाला दाखवलं. पण म्हटलं मस्तपैकी आपण ना आज सांडग्याची आमटी करण्यात ती अगदी मला म्हटलं अगदी सविस्तर अशी आपण तुम्हाला शेअर करावी, यासाठी म्हटलं बाकीचं काही शेअर करायला नको. आणि कढीला मी आपण
हे लावतो ना, बेसन लावतो, म्हणजे ताकाला जे बेसन लावून घेतो ते मी काय करते, आपण बाउलमध्ये घेतलं की ते गुठळ्या वगैरे होतात आणि मग फोडत बसल्यावर मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये समजा जरी आपल्याकडं खरडा जरी असेल, मिरचीचा जो आपण ठेचा घालतो तो जरी असला शिल्लक, तरी मी काय करते मग थोडंसं ताक घ्यायचं, 1-4 चमचे, त्यामध्ये बेसन घालायचं 1-2 चमचा, म्हणजे जितकं आपल्याला हवं आहे तितकं, आणि ते फिरवायचं आणि जास्त असं गरगर फिरवायचं नाही, अगदी ना पल्स मोडवर फिरवायचं, लगेच मिक्स होतं मस्तपैकी आणि मग गुठळ्या वगैरे होत नाही, छान अशी कढी तयार होते. मग कढीला एकदा चांगली उकळी आली ना, मोठ्या गॅसवर चांगली उकळी आणून घेणार आणि मग बारीक गॅस करते. पळी घातलेलीच आहे, नाहीतर काय होतं, उत्तू जाते, मध्ये मध्ये फक्त कढीला ढवळावं लागतं. आता तोपर्यंत ना कढी होईपर्यंत ही चटणी करून घ्यावी म्हणते. आज थंडी असल्यामुळे बघा सगळेच गरम गरमही पदार्थ झाले आणि आवळे आणलेले होते, त्यातला एक आवळा ना, एकच आवळा घेतला, बाकीचे म्हणजे खातील नाही तर बाकीचं काहीतरी बघता येईल म्हटलं, एकच आवळा घेतला, म्हटलं चटणी करून बघूया, कारण फळं ज्या सीझनमध्ये येतात त्याच सीझनमध्ये खायला चांगली वाटतात बघा. तर मग एकच असा आवळा घेतला, मिरची घेतली आणि ते डाळ होतं ना, फुटाणा डाळ, तो आधी फिरवून बारीक असं फिरून घेतलं, म्हणजे कसं चांगली मिक्स होईल व्यवस्थित, म्हणून त्या ह्याने घेतली मी. मिरची घेतली, कोथिंबीर, आलं, चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि हे सगळं म्हटलं मिक्स करून घ्यावं. तर जरासं म्हटलं कढीपत्ता पण घालावा, म्हणजे कसं आपलं इतर वेळेला ना आपण कढीपत्ता भाजी जरी बारीक करून घातला ना तर ती काढून टाकतात मुलं, असं करतात. आणि जराशी म्हटलं जिरे पण घालावे, चवीला छान होतं, जराशी जिरे पण घातले, मस्त की वाटली ती. तर ना जेवण सगळं झालं, कढी गरमच आहे, आमटी आता जरासं गरम करून घेईन, कारण थंडी खूप आहे, म्हणून स्वेटर आत्ता घातलं, काम सगळं आवरलं आणि स्वेटर घातलं. काम करेपर्यंत ना आपलं म्हणजे सकाळी उठल्यावर वाटते थंडीवर, आपण आंघोळ करून एकदा कामाला लागलं की थंडी वाजत नाही, जोपर्यंत आपलं काम आवरत नाही तोपर्यंत, आणि एकदा काम आवरलं की पुन्हा थंडी वाजायला लागते आणि थंडीच्या दिवसात गरम गरम छान वाटतं जेवण. त्यामुळे आधी भाकरी करून घेतलं, म्हटलं म्हणजे हे सगळं नंतर करूया, बाकी सगळं आवरलेलं आहे, बाकी जास्त काही शेअर केलं नाही, म्हटलं छान जे थंडीसाठी गरम गरम जे काही केलेलं आहे ते शेअर करावं. बाकी सगळं आवरलं, कपडे वगैरे उन्हात घालून झालेले आहेत, बाकी सगळं आवरलेलं आहे, फरशी वगैरे सगळं पुसून सगळं झालेलं आहे, बाकी सगळं आवरलं, पण म्हटलं हे छान जे काही गरम गरम केले थंडीसाठी ते शेअर करावं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.